हाय फ्रेंड, उपवास असला की उपवास दिवशी कोणती भाजी बनवायची हा मोठा प्रश्न. म्हणूनच मी आज बनवली आहे आगरी कोळी स्पेशल अशी भेळ भाजी. घरामध्ये जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये टाकल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपी. त्यांना गॅस पेटवूया, त्याच्यावर ठेवूया कढईमध्ये टाकूया 2 मोठे चमच तेल छान गरम झाल्याच्यामुळे टाकलं आहे जिरे, कढीपत्ता, एक लाल मिरची आणि एक चिरलेला कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केली आहे अद्रक लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या 3 आणि एक चिरलेला टोमॅटो. छान टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. इथे भाज्या मी छान स्वच्छ कापून धुवून ठेवल्या आहेत. आता आपण टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केले आहेत आपले निवडक मसाले. मसाल्यामध्ये आहे हिंग, हळद, धणेपूड, थोडीशी लाल काश्मीरी पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. छान मसाला तेलावर परतून घेतला आहे. ॲड करू आपल्या भाज्या. छान मसाल्यांवर परतून घेतल्या आहेत आणि स्लो फ्लेमवर त्याची 2 मिनटं वाफ काढलेली आहे. छान की तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता कोणत्याही. 2 मिनटांत त्याच्यावर ॲड केला आहे एक कच्चा टोमॅटो आणि 10 मिनटाची वाफ काढली आहे. 10 मिनटांनंतर छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी एक ताण. त्याच्यामध्ये ॲड केला आहे एक वांगं लवकर शिजतं त्याच्यामुळे शेवटी ॲड केलं आहे आणि आणखी 5-7 मिनटाची वाफ काढून घेऊया एक स्लो फ्लेमवर. पाहू शकता आपली भाजी छान प्रकारे अशी शिजली आहे. तर ॲड करूया वरून चिरलेली कोथिंबीर आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. झटपट आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. बाय बाय.